ओके स्टुडंट्स, तर आपण टॉर्क ऑन अ करंट कॅरिंग वायर याच्यावरचे न्यूमेरिकल्स पाहूयात. पहिला प्रश्न बघा. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ सर्क्युलर कॉईल कॅरिंग करंट इज, आणि मग ऑप्शन्स दिलेले आहेत की इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ, अशा पद्धतीनं. म्हणजे आपल्याला लेंथवरती फोकस करायचा आहे. लेंथला आपण एल मानूयात है ना, वायरच्या लेंथला. त्यांनी काय म्हटलेलं आहे आता की तुमच्याकडे एक सर्क्युलर वायर आहे बघा. ही अशी आपण अज्युम करूयात की सर्क्युलर वायर आहे आणि याची रेडियस जी आहे ती आपण आर मानूयात आणि एन नंबर ऑफ टर्न्स आपण त्याच्यामध्ये मानूयात, स्मॉल एन. ओके. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया. आता एरिया काय असेल सर्क्युलर वायरचा? पाय इंटू रेडियसचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मॅग्नेटिक मोमेंट हा रेडियसच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. पण आपले जे ऑप्शन्स आहेत ते बघा, लेंथ, लेंथ, स्क्वेअर ऑफ लेंथ, स्क्वेअर ऑफ लेंथ, लेंथवरती डिपेंड करणारे त्यांनी विचारत आहेत. म्हणजे आपल्याला रेडियसला थोडंसं चेंज करावं लागेल. कसं चेंज करू शकतो आपण? जी लेंथ ऑफ द वायर दिलेली आहे ती काय असेल? एन टाइम्स 2πr असेल, बरोबर. आणि त्यामुळं रेडियसला आपण काय लिहू शकतो? एल अपॉन 2n पाय. मग आर स्क्वेअरला तुम्ही काय लिहू शकतात? यू कॅन राईट एल स्क्वेअर बाय 4n² पाय स्क्वेअर. मग ते इथं टाकून द्या बघा. म्यू विल बी इक्वल टू एन इंटू आय इंटू पाय. आर स्क्वेअर इज एल स्क्वेअर अपॉन 4n² पाय स्क्वेअर. बघा इथं दिसतं तुम्हाला की म्यू हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे लेंथ स्क्वेअरला. ते तुमचा आन्सर यायला पाहिजे, ऑप्शन सी. क्वेश्चन 2 बघा. अ रेक्टँग्युलर लूप कॅरिंग करंट आय इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. द एरिया enclosed by the loop is A. If there are n turns in the loop, what is the torque acting on the loop? ओके. तर टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याकडं डायरेक्टच आहे. टॉर्क इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया वेक्टर आणि क्रॉस मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. हा फॉर्म्युला कोणता आहे बघा? ऑप्शन ए डायरेक्टच झालं आहे ना, इझी होता. पुढचा प्रश्न बघा. A circular coil having n turns is made from a wire of length L meter. If a current I ampere is passed through it and placed in a magnetic field of B Tesla, then the maximum torque on it is. बघा आता टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं? टॉर्कचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया क्रॉस बी असतो, त्याला आपण साइन थीटा असं लिहू शकतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे? मॅक्सिमम टॉर्क आला पाहिजे. मॅक्सिमम टॉर्क येण्यासाठी आपल्याला कंडिशन माहिती आहे. टॉर्क जर मॅक्सिमम हवा असेल तर तुमचा थीटा अँगल जो आहे तो 90 डिग्री असला पाहिजे. म्हणून टॉर्क मग बनतो नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया इंटू मॅग्नेटिक फील्ड, कारण साइन 90 मग 1 होतो. ओके. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता त्यांनी आपल्याला लेंथ ऑफ द वायर एल दिलेली आहे, पण एरियाबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे. मग एरियाला आपण कसं सॉल्व करणार आहे ना. आता ही जी लेंथ एल असेल, समजा ह्या वायरची ही अशी लेंथ आहे आपल्याकडं, तर ह्याला तुम्ही कोणत्या शेपमध्ये टर्न केलं पाहिजे, कोणत्या शेपमध्ये याला तुम्ही वाइंडअप केलं पाहिजे, सो दॅट एरिया हा मॅक्सिमम बनेल. एरिया मॅक्सिममसाठी मी काय म्हणतोय, कारण बघा आपल्याला टॉर्क हा मॅक्सिमम पाहिजे, करेक्ट. म्हणजे हे ए गोष्ट पण मॅक्सिमम पाहिजे, एरिया है ना. तुमच्याकडे ऑप्शन काय काय आहेत? तुम्ही तुमच्या वायरला कसं कसं टर्न करू शकता है ना. फर्स्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे की तुम्ही याला सर्क्युलर शेपमध्ये कन्वर्ट करू शकतात. दुसरा आहे स्क्वेअरमध्ये टर्न करू शकतात. तिसरा आहे ट्रायंगल, किंवा असे खूप सारे ऑप्शन्स आहेत, करेक्ट. पण मॅथमॅटिकली हे आपल्याला प्रूव्ह करता येतं की जो मॅक्सिमम एरिया बनतो, मॅक्सिमम एरिया फॉर सेम वायर, सेम वायर म्हणण्याऐवजी आपण याला काय म्हणूयात, फिक्स्ड वायर म्हणूयात. मॅक्सिमम एरिया फॉर फिक्स्ड वायर हा
सर्कलचा असतो. सर्कलचा एरिया माहिती आहे आपल्याला पाय आर स्क्वेअर असतो है ना. एरिया असतो तिथे पाय इंटू आर स्क्वेअर. रेडियस माहीत नाही आहे पण आपल्याला ती रेडियस आपल्याला काढता येईल. कशी काढू शकतो आपण जरा बघा. त्यांनी आपल्याला लेंथ एल दिलेली आहे, ही एन टर्न्ससाठी आहे आणि एका टर्नची लेंथ बनते 2 पाय इंटू आर. करेक्ट. मग आरची व्हॅल्यू झाली एल अपॉन 2n पाय. त्यामुळं आर स्क्वेअर काय झाला बघा, एल स्क्वेअर अपॉन 4n स्क्वेअर पाय स्क्वेअर. करेक्ट. हीच व्हॅल्यू तुम्ही आता या टॉर्कच्या इक्वेशनमध्ये टाकून द्या. टॉर्क इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट आणि एरियाच्या जागी पाय इंटू आर स्क्वेअर. आता आर स्क्वेअरच्या जागी हे बघा हे इथलं आलं पाहिजे है ना. एल स्क्वेअर डिवाइड बाय 4n स्क्वेअर पाय स्क्वेअर इंटू मॅग्नेटिक फील्ड. हे बघा हे एन आणि हे एन कॅन्सल झालं आणि एक डिनॉमिनेटरमध्ये फक्त एक एन शिल्लक राहिला. सो इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन. बी ऑप्शन येऊन जाईल तुमचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ करंट आय फ्लोज इन अ सर्क्युलर कॉईल ऑफ रेडियस आर. इफ द कॉईल इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी विथ इट्स प्लेन पॅरलल टू द फील्ड. हा पार्ट महत्त्वाचा आहे. देन व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द टॉर्क दॅट ॲक्ट्स ऑन द कॉईल. बघा टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे अगोदर आपण तो लिहूयात. टॉर्क इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स इंटू आय इंटू एरिया वेक्टर क्रॉस मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. आता क्रॉस काढण्यासाठी आपल्याला NIAB साइन थीटा असं लिहावं लागतं. त्यांनी नंबर ऑफ टर्न्स काही दिलेले नाही आहेत. सो आपण नंबर ऑफ टर्न्सला 1 घेऊयात है ना. याला 1 घेऊयात आपण आणि त्यामुळं टॉर्कचं इक्वेशन बनेल सिम्पली I इंटू A इंटू B इंटू साइन थीटा. थीटाबद्दल त्यांनी थोडीशी इनडायरेक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कशी बघा एकदा. त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचा जो सर्क्युलर कॉईल आहे, समजा हा मी असा सर्क्युलर कॉईल जर असा काढला आहे बघा, हा असा आहे ना, हॉरिझॉन्टल ठेवलेला आहे मी हा सर्क्युलर कॉईल. ओके. त्याचा एरिया वेक्टर कसा येईल, हा तुमचा एरिया वेक्टर असेल परपेंडिक्युलर त्याला है ना, इथं असा परपेंडिक्युलर. तर त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे त्या कॉईलच्या प्लेनला पॅरलल आहे. म्हणजे बघा हे असं मॅग्नेटिक फील्ड ठेवलेलं आहे, समजतं. सो एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये 90 डिग्रीचा अँगल झाला ना. झालं. मग आपण थीटाला 90 डिग्री टाकू शकतो इथं. मग टॉर्क किती येईल बघा, सिम्पली I इंटू A इंटू B साइन 90 दॅट इज 1 आणि एरिया काय लिहू शकतात तुम्ही, पाय आर स्क्वेअर इंटू B. झालं. हे तुमचं ऑप्शन असेल बघा सी. क्वेश्चन नंबर 5 बघूयात. अ सर्क्युलर लूप हॅज रेडियस 5 cm अँड इज कॅरिंग अ करंट ऑफ 0.1 एम्पियर. व्हॉट इज इट्स मॅग्नेटिक मोमेंट. बघा आता सोपा प्रश्न आहे. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे म्यू इक्वल टू करंट इंटू एरिया. करंट आपल्याला दिलेलं आहे त्यांनी आणि एरिया हा सर्क्युलर असल्यामुळे आपण याला पाय आर स्क्वेअर असं लिहू शकतो. आता फक्त व्हॅल्यू टाकायच्या आहेत. करंट आहे 0.1 एम्पियर, पायची व्हॅल्यू येते 3.14 आणि रेडियस आहे 5 सेंटीमीटर. त्याचा स्क्वेअर होईल 25 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² असतो है ना. त्याचा स्क्वेअर केला तर 10⁻⁴ होऊन जातो. हे कसं आलेलं आहे बघा. हा पार्ट जर तुम्हाला डाऊट असेल तर रेडियसचा स्क्वेअर आहे हा. रेडियस आहे 5 सेंटीमीटर, त्याला मी असं लिहू शकतो आणि मग त्याचा स्क्वेअर केलेला आहे. 5चा स्क्वेअर 25 झाला, 10⁻²चा स्क्वेअर 10⁻⁴. ओके. 3.14 इंटू 25 जर तुम्ही केलात तर किती येईल बघा, 78.5 येईल इंटू हे बघा हे 10⁻1 एक आहे आणि इथं 10⁻⁴ आहे. सो हे 10⁻5 यायला पाहिजे आन्सर. ऑप्शन काय दिलेले आहेत बघा त्यांनी, 7, 8 वाला एक ऑप्शन आहे पण त्यांनी काय केलं आहे इथलं एक पॉवर ॲडजस्ट केलेली आहे. 7.85 इंटू 10⁻⁴ है ना, -4 यायला पाहिजे. याचं युनिट काय असेल हो, तर ॲम्पियर. हे बघा हे करंटचं ॲम्पियर आणि एरिया जो आहे
त्याचं मीटर स्क्वेअर है ना, एम्पियर मीटर स्क्वेअर असा ऑप्शन येईल त्याचा. क्वेश्चन नंबर 6 बघा. अ करंट कॅरिंग लूप इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. द टॉर्क ॲक्टिंग ऑन इट डज नॉट डिपेंड ऑन. कुणावर डिपेंड करत नाही म्हणतात. टॉर्कच्या फॉर्म्युल्यावरून आन्सर होऊन जाईल है ना. टॉर्क काय असतो, नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया इंटू मॅग्नेटिक फील्ड आणि त्यांच्यामध्ये असणारा अँगलचा साईन, हा फॉर्म्युला आहे. तर शेप ऑफ द लूप बघूया, थोडं विचार करूयात. एरियावरती तर यस डिपेंड करतो, म्हणजे हे तर ऑप्शन नाही आहे. नंबर ऑफ टर्न्स यस, हा पण ऑप्शन नाही आहे. स्ट्रेंथ ऑफ द करंट म्हणजे करंटची व्हॅल्यू, हा पण ऑप्शन नाही आहे. ह्याचा अर्थ शेप मस्ट बी युअर आन्सर. शेपवरती डिपेंड नाही करणार ना. म्हणजे काय, तुम्ही एक सर्कल घ्या किंवा एक स्क्वेअर घ्या, पण दोघांचा एरिया तुम्ही सेम घ्या ए, आणि दोघांना सेम अँगल थीटाला ठेवा, काहीच बदल होणार नाही, सेमच टॉर्क लागेल. ओके. सो ॲक्च्युली हा प्रश्न जो आहे ना, तो तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्ही ह्याला थिअरी पॉईंट म्हणून समजू शकतात, की टॉर्क जो आहे तो शेपवरती डिपेंड करतच नाही. ओके. क्वेश्चन नंबर 7 बघा. अ सर्क्युलर कॉईल ऑफ 20 टर्न्स अँड रेडियस 10 सेंटीमीटर इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ 0.1 टेस्ला नॉर्मल टू द प्लेन ऑफ द कॉईल. If the current in the coil is 5 ampere, then the torque acting on the coil will be. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे बघा, हे जर तुमचं सर्क्युलर कॉईल असेल असा है ना, तर ह्याचा एरिया वेक्टर असा लिहावा लागेल परपेंडिक्युलर है ना. मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, तर इट इज नॉर्मल टू द प्लेन. आता हे जे तुम्हाला सर्कल दिसतोय तेच त्याचं प्लेन आहे, आणि याला नॉर्मल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पण असंच असलं पाहिजे बरं का. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड दोघंही सेम डायरेक्शनमध्ये असल्यामुळं मी इथं थीटा अँगल 0 डिग्री घेईन. हा एकच इथला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. जनरली स्टुडंट्स काय विचार करतात बघा, त्यांनी काय विचार करतात, अरे इथे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते नॉर्मल टू द प्लेन दिलं गेलेलं आहे. नॉर्मल टू द प्लेन, नॉर्मल या शब्दावरती ते फोकस करतात आणि थीटा अँगल जो आहे ना तो 90 घेतात. थीटा अँगल 90 घेतल्यानंतर टॉर्क कसा होतो मग, NIAB साईन 90. साईन 90ची व्हॅल्यू 1 होते, आणि मग ते हे सॉल्व करतात आणि काहीतरी आन्सर येतं. प्रॉब्लेम इथं अशी आहे की थीटा अँगल हा एरिया वेक्टर आणि बी फील्ड वेक्टर यांच्यामधला आहे. एरिया वेक्टर स्वतः प्लेनला परपेंडिक्युलर असतो. हे बघा, हे अँगल इथला परपेंडिक्युलर असला पाहिजे, आणि त्यांनी दिलेलं आहे की मॅग्नेटिक फील्ड पण नॉर्मल आहे प्लेनला, म्हणजे हे पण 90, म्हणजे ए आणि बी मधला अँगल 0 आहे. बघा, हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही मग या पाथनी जातात आणि चुकीचं आन्सर येतं. ओके. कारण ॲक्च्युअल आन्सर काय येणार आहे, टॉर्क इज इक्वल टू NIAB साईन 0 लिहावं लागणार आहे, आणि 0ची व्हॅल्यू 0 असते, पूर्ण आन्सर एक 0 येऊन जाईल. टॉर्कच लागणार नाही याच्यावर, ऑप्शन हे येतं. पण जर तुम्ही या पाथनी गेलात ना, हे काही ना काहीतरी आन्सर येऊन जाईल, हे नॉन 0 येणार आहे बघा. तर ते नॉर्मल शब्द जो आहे ना त्यावर थोडंसं फोकस करायचं. आणि ज्या स्टुडंट्सला हे पार्ट कळलेला नाही आहे, हे डायग्राम जर कळलेली नसेल तुम्हाला, तर त्यासाठी आपण एक तुम्हाला व्हिडिओ पण बनवतो आहे. या जस्ट व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ आहे, त्यात मी डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो, तर तोही बघा. क्वेश्चन नंबर 8 बघा. अ ट्रायंग्युलर लूप ऑफ साइड L carries current I. It is placed in a magnetic field B such that plane of the loop is in the direction of B. Plane of the loop is in the direction of B. आता हा थोडासा ॲम्बिग्युअस शब्द झाला बरं का इथं, म्हणजे ह्या प्रश्नाचा अर्थ थोडासा कळायला वेळ लागू शकतो, की प्लेन ऑफ द लूप हा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये कसा काय असू शकेल. तर बघा, असं आहे हे तुमचं ट्रायंग्युलर लूप जर असेल तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते याच लूपमध्ये आहे, म्हणजे बघा हे असं झालं, समजते. हे झालं तुमचं मॅग्नेटिक फील्ड. आता आपल्याला इथं अँगल माहिती करून घ्यायचा आहे एरिया वेक्टरसोबत. एरिया वेक्टर कसा असेल,
एरिया वेक्टर या ट्रायंगलला असा आहे बघा, हे परपेंडिक्युलर असणार आहे असा, करेक्ट. मग ह्या दोघांमध्ये अँगल 90 डिग्री बनतो एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये. सो आपण थीटाला 90 डिग्री घेऊन टाकू. ही एक झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट काय आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगल है ना. तर हा जर तुम्ही ट्रायंगल दाखवला तसा, त्यांनी त्याची साईड एल म्हटलेली आहे, अजून काहीच इन्फॉर्मेशन नाही दिली, म्हणून आपण ह्याला इक्विलेटरल ट्रायंगल पकडूयात, हे असा. ओके. आणि इथून आपण एक असा परपेंडिक्युलर टाकूयात, हे असं. हा अँगल 60 डिग्री होऊन जाईल. तर बघा इथं ही हाईट एच सांगतोय आपण, तर साईन 60 त्या ट्रायंगलमध्ये मला लिहिता येईल एच अपॉन एल, कारण एल तुमचा हायपोटेनियस आहे, करेक्ट. साईन 60ची व्हॅल्यू असते √3/2 इक्वल टू एच अपॉन एल. दॅट सेज एच इज इक्वल टू एल इंटू √3/2. हाईट आली. हाईटचा फायदा काय आहे, एरिया काढण्यामध्ये है ना. एरिया इज इक्वल टू, ट्रायंगलचा एरिया काय असतो, हाफ इंटू बेस. बेस इथं किती आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट करतो आपण, करेक्ट. मग हाफ इंटू बेस, इथं मला पूर्ण हे एल म्हणता येईल ना, हो असं, हे बघा हे असं, हे एल झालं. आणि हाईट किती आहे, एल √3/2. सो बेसिकली एरिया आला √3L²/4. अँगल पण आला होता, मॅग्नेटिक फील्ड ऑलरेडी माहिती आहे. नंबर ऑफ टर्न्स दिले नाहीत तर आपण 1 घेऊयात. मग टॉर्कचं एकदम सिम्पल इक्वेशन आलं ना. आता नंबर ऑफ टर्न्स आपण 1 घेतोय, करंट आय आहे, एन आय, एरिया NIAB साईन 90, हे लावायचं आपल्याला. मग हे झालं 1, करंट आला आय, एरिया आला √3L²/4, मॅग्नेटिक फील्ड बी दिलेलं आहे. झालं, तुमचा ऑप्शन डी यायला पाहिजे बघा. क्वेश्चन नंबर 9 सुरू करू बघा. हा थोडासा वेगळा आहे आणि या प्रश्नावरती थोडंसं फोकस करा. ओके. A rectangular coil of area A is in field B. Find the torque about Z axis when the coil lies in the position shown and carries current I. हा प्रश्न बघा, जे डायग्राम आपल्याला दाखवलेला आहे ना, हा प्रश्न करण्याच्या अगोदर तुम्हाला एक मी डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवत आहे. तर डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपण पाहिलं की जो एरिया वेक्टर आहे तो राईट हँड थंब रूलनी जर तुम्ही काढलात, करंट ज्या पद्धतीनं फ्लो करत आहे त्यानुसार, तो -I मध्ये येतो है ना. हे असं -I तुमचा एरिया वेक्टर येतो. आणि जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मात्र त्यांनी +Y मध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण याला B आणि J, पॉझिटिव्ह J असं लिहू शकतो आपण याला, करेक्ट. मग आता आपल्याला टॉर्क काढायचा आहे फक्त. तर टॉर्क इज इक्वल टू करंट इंटू एरिया वेक्टर क्रॉस B वेक्टर, हा फॉर्म्युला आहे. मग करंट इंटू एरिया वेक्टरच्या जागी -AI टाकून द्या, क्रॉस B वेक्टरच्या जागी +BJ टाकून द्या. बघा मी काय करतोय, मायनस साईन एक बाहेर काढतोय, करंट इंटू एरिया इंटू B बाहेर काढतोय, मध्ये राहतं तुमचं I क्रॉस J फक्त डायरेक्शनसाठी. I क्रॉस J जे असतं ते +K येतं. ओके, याची व्हॅल्यू +K असते, म्हणून हे -IAB आणि हे +K बरं का, +K. पण एक मायनस साईन इथं आहे, म्हणजे काय सांगेल हे, IAB इज द टॉर्क बट इन नेगेटिव्ह Z डायरेक्शन. नेगेटिव्ह Z, ऑप्शन ए यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 10 बघा. A 100 turns coil shown in figure carries a current 2 ampere in magnetic field 0.2 Weber per meter square. What is the torque acting on the coil? ओके, तर बघा टॉर्क काढण्यासाठी तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन लागते. टॉर्क इज नथिंग बट करंट इंटू एरिया इंटू B फील्ड, नंबर ऑफ टर्न्स पण असतात बघा, विसरलो मी, आणि त्यानंतर साईन थीटा. ओके, नंबर ऑफ टर्न्स त्यांनी दिलेले आहेत, करंट दिलेला आहे, B फील्ड पण दिलेला आहे ना. एरिया आपण इथं बाजूलाच काढू शकतो बघा. एरिया किती येईल, तर 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर आहे ते, 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर, म्हणजे हे होईल 80 सेंटीमीटर स्क्वेअर.
पण ह्याला SI युनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 80 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर इज द एरिया. ओके. त्यानंतर थीटा अँगलबद्दल थोडंसं बोलूयात. तुमचं मॅग्नेटिक फील्ड हे नॉर्थ पोलपासून साऊथ पोलकडे असतं. हे असं तुमचं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. ओके. आणि एरिया वेक्टर कसा असणार आहे? एरिया वेक्टर काढण्यासाठी परत एकदा मी एक व्हिडिओ बनवतो आहे एक्स्ट्रामध्ये प्रॅक्टिकलसाठी, तर तो लगेच तुम्ही आत्ता पाहून घ्या, है ना. तर आपण पाहिलं की एरिया वेक्टर हा आउट ऑफ द पेज येतो राईट हँड थंब रूलमुळं, आणि त्यामुळं थीटा अँगल जो येईल बी फील्डसोबतचा तो 90 डिग्री येऊन जाईल. समजते? मग आपण या व्हॅल्यू अगोदर टाकून घेऊ. बघा, नंबर ऑफ टर्न्स 100 आहेत, करंट दिलेला आहे 2 अँपियर, एरिया दिलेला आहे 80 × 10⁻⁴ इंटू मॅग्नेटिक फील्ड आहे 0.2 आणि साईन 90 परत एकदा 1 होऊन जाईल. मग आपण हे सॉल्व करू शकतो. बघा, 2 × 0.2 × 80 है ना, 32 होऊन जाईल, इंटू 100 × 10⁻⁴ असं येईल, है ना. मग 10⁻⁴ आणि 100 जर केलात तुम्ही मल्टिप्लाय तर 10⁻² शिल्लक राहतो, आणि तो 32 सोबत मल्टिप्लाय झाला तर 0.32 न्यूटन मीटर इतका टॉर्क येऊन जातो. पण असे 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत बघा, ए आणि बी. मग याच्यापैकी कोणता ऑप्शन? तर त्यासाठी परत एकदा मी एक व्हिडिओ बनवतोय, तो बघा. तर त्याहून आपल्याला कळतं की एडी साईड जी आहे ना ती आउट ऑफ द पेज टर्न होण्यासाठी ट्राय करते, म्हणजे ऑप्शन ए यायला पाहिजे बरं का. बघा, हा प्रश्न खूपच चांगला आहे. त्याच्यामध्ये तुमचं प्रॉपर नॉलेज चेक केलं जातं की तुम्हाला राईट हँड थंब रूल वापरता येतो का. राईट हँड थंब रूल हा या क्रॉस प्रोडक्टवरती लागतोय बघा, एरिया वेक्टर क्रॉस बी वेक्टर याच्यावरती. ओके, या सेगमेंटमधला शेवटचा प्रश्न बघूयात. रेक्टँग्युलर लूप कन्सिस्ट n क्लोज रॅप टर्न्स हॅज डायमेन्शन a क्रॉस b. लूप इज हिंज्ड अलॉंग y axis. What is the magnitude of the torque exerted on the loop by uniform magnetic field B0 directed along x axis when the current I0 is in the direction shown? The torque acting on the loop is. ओके, टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. टॉर्क इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया वेक्टर अँड क्रॉस बी वेक्टर. हा क्रॉस काढण्यासाठी आपल्याला साईन थीटा माहीत असला पाहिजे, म्हणजे थीटा अँगल इज बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. त्यासाठी आपण तुम्ही इथं नीट बघा, जे तुमचं मॅग्नेटिक फील्ड आहे हे बघा, हे इकडं आहे, एक्स डायरेक्शनमध्ये तुमचं मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि तुमचा एरिया वेक्टर जर तुम्ही नीट पाहिलात तर तो राईट हँड थंब रूलचा वापर जर केला तर असा यायला पाहिजे. ओके, एरिया वेक्टर हा असा 90 डिग्री असेल तुमच्या प्लेनला. आपण काय करू शकतो, इथे एक डायग्राम बनवू शकतो. बघा, हे तुमचं जर असं प्लेन असेल, समजा असा तुमचा हा प्लेन असेल, आणि या प्लेनला समजा थीटा अँगलमध्ये जर बी फील्ड असेल, हे असं थीटा अँगलमध्ये है ना, तर तुमचा एरिया वेक्टर कुठं असतो? तुमचा एरिया वेक्टर याला हा असा असतो, करेक्ट, एरिया वेक्टर. तर हा अँगल किती बनतो? 90 - थीटा बनतो, करेक्ट. इथं तसंच झालेलं आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड आणि हे जे प्लेन आहे हे बघा, हे असं हे प्लेन आहे, ह्या दोघांमध्ये 37 डिग्री अँगल आहे. तर एरिया वेक्टरसोबतचा अँगल काय बनेल? 90 - 37 म्हणजे 53 डिग्री. हा तुमचा थीटा तुम्ही इथं टाकायला पाहिजे. बघूयात मग टॉर्कमध्ये काय होईल आपलं. नंबर ऑफ टर्न्स इंटू करंट इंटू एरिया असेल ए इंटू बी इंटू कॅपिटल बी, आणि मग साईन 53. साईन 53 4/5 येतो, करेक्ट. सो NIA स्मॉल बी इंटू, आणि बीच्या जागी B0 आपल्याला त्यांनी टाकायला सांगितलेलं आहे. हे तुमचं मॅग्निट्यूड झालं बघा. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी असे 2 ऑप्शन आपल्याकडे आहेत. अलॉंग वाय ॲक्सिस तुमचं हिंज आहे, म्हणजे तुमचा जो टॉर्क आहे तो वाय ॲक्सिसच्याच डायरेक्शनमध्ये असला पाहिजे, म्हणून तुमचं ऑप्शन ए बरोबर आहे.